नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल. तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे आता महिने झाले असेल तर त्याच्यावर थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आपण काय व्हिडिओ रेग्युलर काय चालू नाही घेतले. तर आपण आता रेग्युलरपासून आता व्हिडिओ चालू करणार आहे. पहिला आपला जो फर्स्ट व्हिडिओ तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलाच असेल तर तो गणपती बाप्पा स्पेशल तुम्ही एकदम खतरनाक झाले, तुम्ही पाहून घ्या. पाहिल्यानंतर प्रिव्ह्यू तुम्हाला एकदम हटके वाटेल. तर पाहू शकता मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर मित्रांनो पहिले आपला जो थंबनेल तुम्ही पाहिला जसं अलर्ट मिशनवरती आपण क्रिएट केलेला आहे तो व्हिडिओ. सो इझिलीपणे आपण अलर्ट मिशन ओपन करूया. ओपन केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता असा इंटरफेस पाहायला मिळतील. अलर्ट मिशन अपडेट आहे. अपडेट पाहिजे असेल तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल, तर टेलिग्रामवर जॉईन करून घ्या. इझिलीपणे तुम्हाला भेटून जाईल. तर पाहू शकता मित्रांनो पहिले आपलं जे बिटमार्क आहे बिटमार्क ओपन करून घ्या. अशा प्रकारचे बिटमार्क भेटून जाईल तुम्हाला. बिटमार्क टॉपिक लावून दिलेलं आहे. लावल्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो. इफेक्टमध्ये पाहू शकता हा इफेक्ट आहे आणि शेवट गणपतीला नवीन इफेक्ट दिलेला आहे ग्लोमधून. एवढं झालं मित्रांनो. आता घ्यायचं जो पहिला फोटो टच करायचा, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ, 4 फोटो शेक इफेक्टमधून कॉपी करून घ्यायचे. कॉपी लेअर केल्यानंतर बॅग घ्यायची मित्रांनो आणि बिटमार्कमध्ये जायचं. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला काय करायचं आहे, तर जो बॉक्स दिसत असेल पाहू शकता हा बॉक्स टच करायचा. टच केल्यानंतर पेस्ट लेअर असं करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथून तुम्हाला हा फोटो परफेक्ट लागल्यानंतर बरोबर परफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि हा शेवटचा जो लंबा फोटो आहे त्याला तो इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचा. पाहू शकता बॅग घेतल्यानंतर ना इथून तुम्हाला जो लेंथ आहे तर लेंथ बरोबर ॲडजस्ट एका बीटवर करून घ्यायची. आणि जो तुम्हाला फोटो दिला मित्रांनो पाहू शकता हा तुम्हाला दाखवून देतो. फोटो आपला गॅलरीमध्ये हा आणून घ्यायचा. पाहू शकता मित्र आणून घेतलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अटॅच केल्यानंतर ना हा कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर ना डबल इथं पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतर डबल एक बीट घेऊन घ्यायचं अटॅच करून. आणि इथून तुम्हाला डबल एक फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो डबल पेस्ट करून घ्यायचा आणि जो लंबा घेऊन घ्यायचा मित्रांनो. इथून लंबा घेतल्यानंतर लेंथ वाढवून घ्यायची. लेंथ वाढवल्यानंतर ना इथून तुम्हाला काय करायचं, पोस्ट अशा प्रकारे भेटून जाईल तुम्हाला. जो बीट लागल्यानंतर ना एक तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दिला पाहू शकता. ओपन करून घे व्हिडिओ ओपन केल्यानंतर थोडासा ग्लो दिलेला त्या व्हिडिओला तो अटॅच केल्यानंतर पाहू शकता येऊन जाणार तो व्हिडिओ पाहू शकता. ओपन केल्यानंतर आपला व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून थोडंसं जो लाईट मिशनचं न्यू अपडेट आहे मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आता व्हिडिओ तुम्ही अपलोड केला असेल तर अपलोडसाठी तुम्हाला टाईम लागेल. थोडासा टाईम लागतोच, तर थोडंसं आपण वेट करूया. वेट केल्यानंतर तुम्हाला आपला जो फोटो आणि व्हिडिओ बरोबर ॲड होऊन जाईल. पाहू शकता थोडंसं वेळ तर घेतोच. नेक्स्टची प्रोसेस करून घ्या आपण बाकी पोस्टर. शेक इफेक्टमध्ये जायचं. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो पहिला जो CB क्रिएशन दिलेला आहे तो कॉपी करायचा. सेकंड आणि हा थर्ड कॉपी 3 लेअर करून घ्या. कॉपी केल्यानंतर बॅग घ्या मित्रांनो. बॅग घेतल्यानंतर ना बिटमार्कमध्ये जा मित्रांनो. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर इथून डायरेक्ट फर्स्टपासून पेस्ट करून द्या. तो शेवटपर्यंत एकदम अटॅच करून घ्या. टच करतो आणि इथून ओढून घेतो मी शेवटपर्यंत. तर शेवटपर्यंत बरोबर लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला आता एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड व्हायला टाईम लागतो. म्हणजे सगळ्यात जो आता अलर्ट मिशनचं न्यू अपडेट चालू आहे तर सगळ्याचे तुम्हाला तसाच म्हणजे टाईम दाखवणार आहे. तर पाहू शकता तर आपला तो जो टाईम आहे, टाईम तर खूप लागतो त्या व्हिडिओला. थोडंसं ॲडजस्ट तर करायच लागतं. आता जो आपला व्हिडिओ आहे तो घेतल्यानंतर ना थोडासा टाईम लागतो आहे. जो टाईम लेस आहे तो थोडासा टाईम कमी करूया आपण.
तर मित्रांनो, व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून जो बाकीचा एंडिंग पार्ट तर टच करायचा, ते मीटरचं चिन्ह दिसायचं स्पीडचा तो थोडासा पॉज करून घ्यायचा. पॉज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा साऊंड म्हणजे जो व्हिडिओचा आहे साऊंड तो बंद करून घ्यायचा आणि अटॅच करून घ्यायचा. आणि जी आपण लेअर कॉपी केली ते बॅक घ्यायचं, शेकेपीमध्ये लेअर कॉपी केली ते ती कॉपी करून घेऊ. पोहोचतो कॉपी केल्यानंतर ना बॅक घेतो, बॅक घेतल्यानंतर इफेक्टवर जातो म्हणजे बिटमार्क जातो सॉरी, आणि इथून पेस्ट करून द्यायचं. पेस्ट सगळी करून घ्यायची लेअर, ते शेवटपर्यंत बरोबर परफेक्ट लागून दे. लागल्यानंतर तुमचा जो पण लोगो असेल तुमचा क्रिएट केला असेल तो पण टाकू शकता. आता एवढं झालं मित्रांनो, वरता सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसतं, शेअरचा आयकॉन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. पोस्ट तुम्हाला 1080 नाही तर 144 आणि 4K मध्ये पण करू शकता. तुमचा मोबाईल सपोर्ट करत असेल तर मी बरोबर 1080 ठेवलेलं आहे आणि रेडिओसमध्ये ठेवलं आहे आणि एक्सपोर्टचं बटन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. झाला की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.